निशी, तुझं अजून डोकं दुखतंय का? बरं वाटतच नाहीये? नाही मला ना कळत नाहीये काय होतंय. असं मळमळल्यासारखं होतंय. हो का? अरे बापरे. नीरजला कळवलंस का तुला बरं वाटत नाहीये ते? नाही 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 मी त्यांना सांगितलं नाहीये. उगाच ऑफिसमध्ये टेन्शन घेत बसतील म्हणून. नाही, बरं केलंस तू नाही कळवलं ते. मी एक काम करते, आपले फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना फोन करून कळवते. अहो नाही नाही कशाला, राहू दे आई, खरंच नको. थांब जरा, एक मिनिट. आई डॉक्टर सुहास, मेघना सचदेव बोलते. निशीला, आय मीन माझ्या सुनेला बरं वाटत नाहीये, सो तिला तपासण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता का? ओके 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 ओके, थँक्यू सो मच. हां हां, शी इज नॉट वॉकिंग, आय मीन घरीच असते ती. ओके, येस येस, हो हो, तुम्ही या, तुम्ही तुमच्या वेळेनुसार या, काही हरकत नाही. ओके 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 डॉक्टर, या, थँक्यू 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 सो मच, या. आई किती काळजी करताय तुम्ही माझी. मी तुम्हाला सांगते मला नाही काय झालंय, मी बरी आहे. निशी, तुझा चेहरा बघ किती उतरलाय तो. आई मी खरंच सांगते, खरंच काही झालं नाही, मी होईन बरी. मी आता तुझं काहीही ऐकणार नाही. डॉक्टर येतील आणि त्या तुला तपासतील. ओके? आय एम सो सॉरी यार. म्हणजे माझी अपॉइंटमेंट नसते ना तर मी खरंच तुझ्याबरोबर बसले असते, तुझ्याबरोबर थांबले असते, पण मी कॅन्सल नाही करू शकत ग. आई नका काळजी करू, मी म्हणते ना मी होईन बरी. बरं वाटतंय ना, ते कळलं मला. तरीही त्या येतील आणि तुला तपासतील आणि काय बोलतायत ना ते मला तू सगळं सांगायचं. ओके? हो. चल, आराम कर, मी आले. मंजुळा, बघ ना ग, ह्या ओवीने आता मला धक्का दिला. चारू, आत्ता तोल गेला असता माझा. माझ्या पोटातल्या बाळाला काही झालं असतं तर. मंजुळा, जेव्हापासून हिला श्रीनू आणि माझ्या लग्नाबद्दल कळलंय ना, तेव्हापासून नुसती खार खाऊन असते माझ्यावर. काय केलंय ग मी तुझं? अगं मी तुझ्याच प्रेमासाठी बाजूला होत होते ना, आणि तू माझा जरा सुद्धा विचार केला नाहीस. चारू प्लीज इनफ. किती ड्रामा करशील? तू मला आत येऊ देत नव्हतीस म्हणून मी फक्त तुझा हात बाजूला केला, तुला धक्का वगैरे मारलेला नाही. पहिली गोष्ट म्हणजे तू घरात इलीचच कशात? हा, चालती हो हायसोन. लाली आत्या, मावशीने मंजू काकीसाठी निरोप दिला होता, तो सांगायला आले होते. आणि चारूला मी खरंच काही केलेलं नाही. काय निरोप दिला उमाताईंनी? ते मावशीने चारूची चोरोटी भरायचं ठरवलंय, सो म्हणून हिला संध्याकाळी मांगरात पाठवा हा निरोप दिला होता. तेच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आले होते. झाला हा, काल एवढा रामायण झाला ना तरी ना खूपच हा. अगो तुमका ना काही एक गरज नाही हा आमच्या घरात लुडबुड करूची. आम्ही आमचा काय ता बघून घेऊ, या येणार नाही हा. आणि हा, असली कौतुका करूक ना ही काय लग्न करून बाळंत होणार नाही हा. हा, हिच्या पराक्रमाचे सोहळे करूक नको म्हणून सांग तुझ्या मावशी. हा, उगाच ना खोटे पुळके दाखवू नका काय. हा, केलेत ना तेवढे उपकार खूप झाले आहेत. हा, तेच फेडू आता नाकी नाव येतात. जा, जाऊन सांग तुझ्या मावशी. थांब ओवी. उमाताईंनी सांगितलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार आहे. आपल्या मनात असो किंवा नसो, पण जे रीतीने व्हायला हवं ते व्हायलाच हवं. ओवी, सांग उमाताईंना चारू येईल संध्याकाळी. ठीक आहे. आता मी प्रेग्नेंट आहे हे सांगितलंय तर आता पुढची सगळी नाटकं सुद्धा मला करावी लागतील. त्या खोतांच्या परंपरा म्हणजे जरा जगा वेगळ्याच असतात. नाही पण काही झालं ना तरी मी ही गुड न्यूज आधी सरांना देणार आहे.
चल 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 अरे, लवकर. अगं ये. अरे नीरज हो हळू अगं थांब. पाऊस अरे, पाऊस मी पडेल. पडेल. अगं भिशी, अरे. ये. बस. लावतोय. हो छान झाली ना प्रेझेंटेशन आजची. अरे आज तू होतास ना म्हणून मी चांगलं झालं. एक मिनिट हा. हा निशी, काय म्हणतेस? अशी अचानक आठवण कशी काढली माझी? सर तुम्ही ना मी काय म्हणत होते आपण तुम्ही बघा सकाळी निघताना आपला कालचा बाहेर जायचा प्लॅन रद्द झाला तर आज जाऊयात आपण. आज हो आज म्हणजे तुमचं काही अर्जंट काम आहे का? मला आज जावंसं वाटत होतं. प्लीज जाऊयात ना. मग तुमचं काही काम नसेल तर नाही नाही तसं नाही, माझं काम झालंय. आय एम फ्री. पण तू हे आज प्लॅन करशील हे मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, नो वरीज. तू एक काम कर, तू रेडी राहा. मी आलो की आपण निघूयात. ठीक आहे? बरं ठीक आहे. मी आवरून रेडी राहते. तुम्ही लगेच या. हां ओके चल निघूयात. आज तू येण्याचा आनंद तुझे बाबा मी आणि तू असे तिघे मिळून साजरा करूयात. तू बघितलं ना तुझे बाबा किती आनंदात होते, किती एक्साइटेड होते. आपण त्यांना ही गोड बातमी दिली ना तर ते खूप खुश होणार आहेत.